रॉयल वेडिंग आहे आणि हे बघा दोन्ही अशा मस्त फॉर्च्युनर आणि या साईडला नमस्कार 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 वेलकम बॅक टू इट टाकू व्लॉग्स। आणि आज आपण आलोय ते म्हणजे आदित्य दादाच्या लग्नाला आणि लग्न सोहळा म्हणजे एकदम थाटात आहे, रॉयल वेडिंग आहे आणि हे बघा दोन्ही अशा मस्त फॉर्च्युनर आणि या साईडला थार मस्त सजवलेत दोन्ही पण। आणि आता म्हणजे निघलाय दादा वगैरे निघले सर्वजण। कालचा हल्दी सोहळा जर तुम्ही नसाल बघितलात तर तो जाऊन बघा, तो पण धमाल आहे आणि खतरनाक असं म्हणजे त्याही सर्व केलेलं आहे। तर सुरू करूया यो व्लॉग आणि आज लग्नामध्ये काय एकदम रॉयल लग्नामध्ये काय बघायला भेटेल ते बघूया, मला पण नाही माहिती। चला सुरू करूया यो व्लॉग। आता सर्व काय म्हणजे तयारी वगैरे होईल, त्याच्यानंतर आपण निघू आणि मस्तपैकी कारचं वगैरे शूट जे काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न। दादा काल दमला अशी ना फोटो वगैरे काढून एकदम एकदम ना। आता लुक छान आहे पण आजचा तुझा, आणि आता रिसेप्शनचा एक वेगळा लुक असेल तो पण बघू आपण। पण आता आई तुम्ही सुद्धा छान दिसताय। चला सर्वांची तयारी वगैरे झाले आणि बाहेर पडताना असं गोड बाहेर पडायचं असते ना, त्यामुळे दोघांच्या मदत आलो। सॉरी, बाहेर पडताना आपण नक्की गोड खाऊन जातो, दही साखर तरी पाहिजेच। स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती। काल हल्दीमध्ये मजा तर झालीच आणि आज लग्नामध्ये पण आपण नक्की मजा करू। काल म्हणजे एकदम जगदीश दादाचा ऑर्केस्ट्रा आणि तो डीजे होता तो धमालच होता। पण आता आईचे कालचे शब्द आठवले की मुलगी ना सून नाही मुलगी येणार आहे घरात। तर म्हणजे खरं तर आई आहे ती जाम हाऊसलेली होती काल। आणि आता पण बघताय तिघंजण मस्त रेडी वगैरे झालेत, भाऊ पण हाय रेडी आहे, तो जरा धावपलीतच आहे। बाबा झालं ना सर्व आजचं जे काय एकदम स्वामींच्या कृपेने चांगलं झालंय, सगळं व्यवस्थित झालंय। पुढचं देखील जे कार्य आहे ते नक्कीच चांगलं होणार। नक्की स्वामींचा आशीर्वाद तर सर्वांवर आहे। दादा फायनली आता तुझं वेडिंग आज म्हणजे जे तुझं लव सक्सेस झालेलं आहे त्याच्याबद्दल काय बोलशील आणि आज तुला कसं वाटते? आज तर खूप आनंद होतोय, चांगलं होतंय। म्हणजे मला पण असं वाटते की माझं लग्न कधी होईल एकदाचा? होईल होईल, लवकरच होईल, याच वर्षी होईल तुझं पण। मी 21च वर्षाचा आहे अजून। मामाची वाट बघत होते खरं तर सर्व। बाशिंग बांधायला मामा लागतो, तर मामा आला तर बाशिंग बांधून आपण निघूया। पाठच्या साईडला बँड वगैरे सुरूच आहे, लगेचच आपण आता बाशिंग झाले का लगेच निघणार। आता बॅग वगैरे घेऊन चला ये।
झरीमरी आईच्या देवलात 5857 लकी नंबर आहे वाटतं. हां एवढं किलो मग आमच्या लकी नंबर आहे ना. सगळं बाईक कारचं बाईक कारचे लकी नंबर आहे. इतका म्हणजे इतकं गरम होते ना म्हणून गप टी शर्ट घालून आले. काय विषय नाही, फॉर्मल घातलं आहे बघा. असा घामाघूमचा प्रश्न असते म्हणून एकदम रिलॅक्स वाटू शकत. काय मॅटर झाला का इथं. चला आता निघले. देवलात पाय वगैरे पडायला गेलं तर आपल्या झरीमध्ये यायचे. जो इथं देऊल आहे त्याच्यात पाय वगैरे पडला. आता निघलोय. चला तर पोचले आता आपण. मस्त हे बघा थीम बघताय आजची लग्नाची. हॉल नाही एकदम मैदान आहे इकडं आणि पूर्ण कोट नाक्याचं मैदान आहे जिथं मॅचे वगैरे होत असतात. तिकडंच हा पूर्ण एकदम राजवाड्याची थीम तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला एंट्रन्स वगैरे तुम्हाला सर्व काही दाखवतो. चला सुंदर अशी एंट्री केल्यावरच एकदम सुंदर एंट्रन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. हां आतमध्ये जाऊया आता. मस्त मस्त आहे ना. छान आहे ना. हो एकदम छान. काय याचं नाव काय. नक्ष आपले दादा सोबत कामाला आहे ONGC मध्ये. चालेल मस्त आहे बघा. काल हल्दीमध्ये जे पोस्टर तुम्ही बघितलं ते सर्व आज तुम्हाला इथं बघायला भेटते. एंट्रन्सला लावलेले आहेत. चला आतमध्ये जसं आपण पोहोचतो तसं आपल्याला सर्वात पहिले इथं गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आणि नंतर मग आतमध्ये अजून डेकोरेशन वगैरे सर्व सुरूच आहे. चला मस्त एकदम बसण्याची वगैरे अरेंजमेंट केलेली आहे हे साईडला. आणि हे साईडला का आहे ते मला पण अजून नाही समजत आहे. आणि हे साईडला बघताय मेन स्टेज जिथं लग्न सोहळा होईल. मस्त एकदम राजवाड्याची थीम तुम्हाला बघायला भेटते हे साईडला. आणि हे बघा जिने वगैरे केलेत मस्त वरती जायसाठी. वरती जाऊन पण फोटोशूट वगैरे होईल. नक्कीच इतकी एंट्रन्स धमाल आहे. स्टेज इतका भारी आहे आणि इथं ऑर्केस्ट्राची स्क्रीन होती काल त्याच्यापेक्षा मोठी स्क्रीन तुम्हाला आज बघायला भेटते. एंट्रीला सर्व मस्तपैकी सर्वांची बघा टोपी घालून स्वागत चालू. मस्त आपली पण सर्वांची एंट्री झालेली आहे बघा ना. बरेच आपण लग्नात वगैरे जात असतो सर्व. इथं काहीतरी आपल्याला वेगळी पद्धत वेगळी परंपरा वगैरे बघायला भेटते. आता पाठच्या साईडला म्हणजे ओटी भरताना दिसते. मुंडवल्या ऐका थोडे तिकडे वा. चला यांच्यामध्ये अशी पद्धत असते, आपल्यामध्ये वेगळी पद्धत असते. सर्वांच्या पद्धत परंपरा वेगळ्या असतात. वाजते तर एकदम खतरनाक. दादाचे तर आता स्टेजवर एंट्री झाली टॉपवर एकदम. आणि या राजवाड्याच्या थीमसाठी नक्की एक लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मस्त असं सर्व काय बावले आणले खायला. चॉकलेटांची बावली बनवले. अक्षदा बघा सुंदर अशी म्हणजे पुडी बनवले. वा. आदित्य मानसी दादाच्या पाठच्या साईडला पाठी तोंड कडून वरमाई दिसतात आहेत बघा तुम्हाला. आणि या साईडला करवल्या आणि या आजी. हा एकदम बघा मस्त. त्या वहिनींची एंट्री बघा कसली झाली एकदम रॉयल. वहिनींची सुद्धा एंट्री झाली आणि त्यांची तर जी पद्धत परंपरा असते आल्यावरती ते तुम्हाला दिसते. आपल्या इथं आल्यावर डायरेक्ट उभी राहून सुरू
त्यांच्यात कसं असते ते बघतोय. त्याच्यासाठी म्हणून आई आई भेटते पहिले. हां, प्रत्येकाची म्हणजे पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. यांच्यात अशी पद्धत आहे की मुलीच्या लग्नात आई येत नाही. जी पाठच्या साईडला होती ती मामी होती. भाऊ 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 विदाईत कोंबऱ्याचा देऊनी सप्तमीच्या दनिये मान कोंबऱ्याचा देऊनी तुझी बडी जरा माणसं एकदम खतरनाक. स्टेज दबला. हा ना, स्टेज दबला पूर्ण. छान असा म्हणजे लग्न सोहळा आहे तो पार पडला. आणि थीम वगैरे तुम्हाला यांची कशी एकदम खतरनाक अशी वाटली तर नक्की लाईक करा. आणि आता इकडं जो कार्य होता लग्नाचा तो झाला आहे आणि ते साईडला अजून एक हे केलं आहे. तिकडं सर्व विधी वगैरे होणार आहे साईडला, म्हणजे पूर्ण विधी वगैरे चालू आहे आता सध्या. फेर आहे, 7 फेर आहे ते चालू. हो, हिंदी झाला मध्ये. या प्लीज प्लीज सारंगी काय काय करतात दादा लोक. खाऊन घे हां खाऊन घे. पूर्ण इव्हेंट आहे तो एकदम म्हणजे लाईव्ह पण कव्हर करते हे बघा. आणि हे मोठे स्क्रीनवर लाईव्ह, डायरेक्ट लाईव्ह प्रॉपर सर्व म्हणजे सर्व जे फोटोग्राफर कॅमेरामॅन इकडे आहेत एकदम म्हणजे एकदम प्रॉपर सर्वांचं शूट चालू आहे. एकदम व्यवस्थित सर्वजण म्हणजे असं नाही धक्काबुक्की नाही, एकदम म्हणजे एकदम शिस्तमोग पद्धतमध्ये एकदम सगळी शूट करतात. आणि एकदम म्हणजे असं पद्धतशीर सगळ्यांचा शूट चालू आहे. हा दादा, सर्वांचं एकदम पद्धतशीर शूट चालू आहे. काय धक्काबुक्की नाही, कोण शिस्त पद्धत. हा, नंतर याचे पण 7 फेरे होऊन जाते. रिसेप्शन लुक आणि चांगली अशी एंट्री आहे, म्हणजे एकदम स्मोक वगैरे भारी आहे. आता वरती जाऊन सर्व म्हणजे पहिले तर अयोध्येला जोर मांडतील, पण एंट्री बघा, एंट्री क्लास आहे.
चला फायरवर्क्स आणि हा लग्न वेडिंग एकदम रॉयल वेडिंग सोहळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. बाकी आता झालं, आता रिसेप्शन म्हणजे चालू झालं आहे. आता मला जायला जागा नाही भेटणार तिकडं आणि त्यांच्याशी बोलायला सुद्धा भेटणार नाही, कारण म्हणजे इतकी गर्दी आहे, सर्वजण थांबलेले होते. पण इतका आपण लग्न वगैरे कव्हर करतो त्याच्यामध्ये हे लोक म्हणजे सर्वात आधी आलेत, म्हणजे लवकर गेले आणि पटापट आलेत. पण मस्त झाला हा लग्न सोहळा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि या डेकोरेशन आणि या फायरवर्कसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. चला बाय.